चला बाबा, 8 दिवस झाले गावात मोकळं चकळ पाणी नाही. मला काही जास्तीचे कपडे काढता आलेच नाही धुवायला. आता जाते नदीवरूनच धुवून आणते, सरळ सोपं. मस्त खळखळ पाण्यामध्ये काय कपडे निघतात एकदम. लगे साबण ते घेऊन जाते. बघते कुणी आलं सोबत तर चांगलंच आहे. आता काय बाप्पा, रेणूला तर म्हणता येत नाही कपडे बिपडे धुवायला चल म्हणून. सोबत आली तर म्हणते सोबत बसायला चल, कपडे बिपडे धुऊ नको, बसायला चल तिथं बस म्हणते. बाकीच्या बघते 1-2 जणी. आई कुठे चाललीस तू? चालले 1-2 जणींकडे जाऊन येते, काम आहे मला थोडं. काय म्हणतीस? येताना माझ्यासाठी बिस्किट आणि चिप्सचा पुडा घेऊन ये. कशाला? भाजी पोळी करून ठेवलेली आहे, ती खाऊन घे चुपचाप. शाळेचा चल पटकन. चिप्स आणि बिस्किट. कशा चिप्स आणि बिस्किट पाहिजे? आई आण ना प्लीज, साधे चिप्स आणि क्रीमचं बिस्किट घेऊन ये प्लीज आई, प्लीज. मी चहा सोबत खाते शाळेत जाताना, आणि मग मी शाळेत जाते. आणि मग नाश्ता करून ठेवलेला उपमा कोण खाईन बाई? मला नको तू उपमा, मला बिलकुल उपमा नको. मला चहा बिस्किटच खायचे, मला क्रीमचे बिस्किट खायचे. आई आण ना प्लीज, चॉकलेट क्रीमचे बिस्किट घेऊन ये ना. काय ग राणी, तू जे मला आवडत नाही तेच करती. आता एवढे आणि ते उपमा बनवून ठेवला आणि तू खाशील म्हणून त्याच्यात हिरव्या मिरच्या नाही टाकला. मस्त लाल लाल टमाटे मटा घालून केलेला आहे राणी तो. तेच खाऊन 2 घास. मग शाळेत आली की बिस्किट आणते तुझ्यासाठी. आई मी उपमा पण खाते, पण माझ्यासाठी बिस्किट घेऊनच ये. वाटलंस तर चिप्स नको आणू, पण बिस्किट घेऊन ये. मी उपमा खाते तोपर्यंत तू बिस्किट घेऊन ये. हां बरं ठीक आहे, चालते. मग चिप्स नाही आणत, बिस्किट घेऊन येते. पण तोपर्यंत उपमा संपवला पाहिजे, शाळेचा ड्रेस घालून तयार झाली पाहिजे तू एकदम लगे. हो हो हो. चॉकलेट क्रीमचं बरं काय, दुसरं कोणतं नको आणू, चॉकलेट क्रीमचं आण. हो ग बाई आणते. भाजी, भाजीवाले, भाजी घ्या. ताजी ताजी भाजी, ताजी ताजी भाजी. वांगे, बटाटे, शिमला, गवार, भाजी भाजी भाजी. घ्या शांताबाई, भाजी घ्या की काहीतरी. नको भाऊ, सध्या आहे भाजीला, आणि आता काही थैला बिला पण नाही आणला मी. राहू द्या, घेईन उद्या वगैरे. पिशवी देऊन द्या तुम्ही, त्याचं कशा टेन्शन घेता. घेत असेल तर घ्या, भाजीला ताजी आहे. कोथिंबीर काय सगळं ताजं आहे. पालेभाज्या पण नाही, मेथीन, करडी, शेपू. हो ना भाऊ, आता झाला स्वयंपाक आणि संध्याकाळची पण वेगळी तयारी आहे काहीतरी दुसरी. मग राहू दे म्हणते आता उद्या वगैरे घेते. उद्या वांगे वगैरे लागले तर घेते मग. बघा बाबा मग शांताबाई. मला कुठे चालली तू सकाळी सकाळी? काय ना बाई, त्या बहिणीने बोलवलं होतं चहा घ्यायला. येत नाही म्हणे, तर चालू होती तिकडं. हो का बाप्पा, तुला तर भलत्या बाहेर चहा प्यायला नाश्त्याला आणि त्याला बोलवता, मला तर मला कोणी बोलवत नाही. ते आता बाजूला राहत होते ना किती वर्षापासून, म्हणून बोलत होते मला. आता काय त्याची माझी मैत्री नाही, म्हणजे मैत्रीच म्हणा तशी, शेजारी पाजारी होतं. नंतर तर गेलं सोडून तिकडे पुढच्या गल्लीमध्ये. मग काही नंतर भेटणं नाही झालं. मग आता या म्हणे चहा प्यायला, जाऊन येते म्हटलं. बरे पण मला तुला रोज रोज विचारन म्हणते, आज विचारन उद्या विचारन म्हणते. पण का वा तुझी पोरगी आली नाही बरेच दिवस झाले हॉस्टेलवरनं? काय आठवण बिठवण नाही आली का तिला? आठवणी आली असेल ना. अशी कशी म्हणते बाई तू? आठवण कोणत्या लेकीला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही? तिला पण आठवण आली असेल. पण आता तिचा तो खूप महत्त्वाचा कोर्स सुरू होता ना, तर ते सुट्ट्याच नव्हती लागले. पण आता येते म्हणे 8 दिवसांनी येते ती भेटायला. बरं आली की सांग, मग आम्ही पण येतो तिला भेटायला. हो मग बोलवान ना तुम्हाला बोलवून काय करू? अरे वा शांताबाई आली तिकडून. कुठे फिरायली शांतबाई? सकाळचीच फिरन का मी सकाळी काही काय बोलता तुम्ही? सकाळी कोण फिरत असतं रिकाम टेकडं? ते तुमच्याकडेच येत होते मी. बरं झालं तुम्ही मला एकाच जागी भेटून घेतल्या. मी तुमच्याकडेच येत होते. कपडे धुवायला चलते का म्हणते. आता पाणी तर पूर्ण गावात नव्हतं, मग म्हटलं तुमच्याकडे पण पाणी नसेल, चलता का मग कपडे धुवायला? कुठं हो शांताबाई, नदीवर का? हा नदीवर म्हणते, जाऊन येऊ मग आपण. हो मी त्याला तयार आहे, पण लवकर येऊन जाऊ, मग मला पुन्हा कामाला जायचंय. हां लवकर येणं होतं असेल तर मी पण येते. मग मी मोकळी नंतर बाकीचे कामं करायला. चला बरं मग जाऊन येऊ. जे किती कपडे काढा सगळे धुवायचे बाकी. माझे तर डझन भरे बाबा. डझन काय जास्त आहे, माझे डझनापेक्षा जास्त आहे. तिकडं घेऊन घेऊ म्हटलं मोकळ्या पाण्यामध्ये. मस्त सोडा साबण घेऊन जाऊ, बकेटा घेऊन जाऊ 1-2. चला बरं. बाई शांताबाई, पण मागच्या वेळची गोष्ट आठवत नाही का तुला? आपण मोठ्या हौशीने गेलो होतो तिकडे कपडे धुवायला, पण कसा तो वाघ आला होता. ते वाघ बिग काही नव्हतं. ते नक्कीच कोणतरी मजाक केली असेल आपल्यासोबत. असं दिवसा ढवळ्या कोण वाघ बिग येत असतं का तिथं? काही पण आपण एक मूर्खासारखं पळून आलो तिथून. आपलं डोकं चाललं नाही, भितीपोटी तिथं घाबरलं होतं तर. पण मला खरं सांग, त्या दिवसा ढवळ्या कोणता वाघ येत असतो नदीवर पाणी प्यायला? काही पण ते तर आहे म्हणा. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर घाबरलो खरं, पण विनाकारणच घाबरलो असं वाटतं मला. कारण की मला म्हणते ते बरोबर आहे. दिवसा ढवळ्या कोण वाघ येणार तिथं? आणि तिथं वर्दळ असते ना माणसांची नेहमीच. नक्की कोणतरी काहीतरी मोबाईलमध्ये आवाज लावला असेल, काहीतरी आवाज काढला असेल, लावला असेल, काहीतरी झालं असेल. बरं ते झालं गेलं ते जाऊ द्या, त्या गोष्टीवर नको चर्चा. तो वाघ पण काही रिकाम टेकडा नाही सारखं आपल्याच मागे लागायला. तर आज चलता का? चला सांगा मग मला, किती वाजता चलता?
चल 8:30-9 पर्यंत आपण सगळ्याजणी भेटू तिथं आणि मग निघू बरं पुढं. त्याच्यापेक्षा उशीर नको करायला, मग यायला लई उशीर होतो, ऊन पडून जातं मग लगे. चालतं मग 9 पर्यंत सगळ्याजणी चला. नाश्ता पाणी काय करायचं ते करून घ्या घरूनच आणि चला बरं मग. बरं झालं आला वेळेवर सगळ्या. चला निघायचं का मग? थांब रेणू पण येते, 2 मिनिट थांबा. बाई शांताबाई, रेणू कशाला येते? बापरे, तुम्हाला समजत नाही का? रेणूला खरं घेऊन जात असता का खरं आता नदीवर कपडे बिपडे धुवायला? अगं मॅड, मला कळतं तिला कपडे धुवायला घेऊन नसतात जात, पण सोबत चल म्हटलं. गप्पा बिप्पा मारन तर बसन तिथंच. एकटी काय करणार ती? आरामात चालत घेऊन जाऊ तिला. अशी नदी आहेच किती दूर. हो ना, तर काय कळतं मला तेवढं. मी पण एका पोरीची आई आहे ना. तेच म्हटलं, चिडू नको शांताबाई. असं तिला वाटलं की माहिती असन की नसन माहिती म्हणून म्हटली ती. चिडू नको एवढं. हो पण मला पण एक लेकरू आहे ना, मला माहिती आहे ना की कशी काळजी घ्यायची कशी नाही घ्यायची ते. मग जाऊ दे ना शांताबाई, कशाला एवढा राग करती? रागबिग नाही करत मी. हो ना, तर काय. चला आले मी, निघूयात आता आपण. हा चला निघूया. पोहोचलो बाई एकदाच. बट झालं आता पटपट आवरून घेऊ आपण आपलं. हो बाई. आणि रेणू, उतू होऊ नको, इकडे तिकडे जाऊ नको. तू तिथेच बस चुपचाप, कळलं का? हो, नाहीतर आम्ही बसू इथं कपडे धुवायला. आमचं सगळं लक्ष त्या कपड्यांमध्ये आणि तू जाशील इकडे तिकडे उंदडायला आमच्या सांगावर नाव येईल बाई. काढा करून पी ना मला. तुला तर सारखं राऊंड खोकलाच येऊ लागला तीनदा. काढा करून पी जरा. हो पिते आता. मला नाही तर तिचं हळदी कुंकू उरकून घेतलं, किती बरं केलं बाई. आता आपणच कधी ठेवायचं शांताबाई? आपल्याला पण आता नंबर लावावे लागतील ना. हो ना, आपण पण लावून घेऊ बाई आता नंबर. रेणू चालतं का? चालत असतं का अशा वेळी हळदी कुंकू करायला? बाई विचारायला लागेल, मला तर आता आठवत नाही. माझ्या बाई मी केलं होतं का नव्हतं केलं ते मला तर बिलकुल आठवत नाही बाई. हो ना, मी काय करते, आईला विचारून घेते. आईला फोन लावते आणि विचारते मला हळदी कुंकू ठेवता येतं का नाही ठेवता येत ते. हो, एकदा विचारूनच करू. बघते तर मी आज उद्या ठेवून घेते. मी ठेवून घेऊ का पहिले? शिला ठेव बाई शांताबाई, तयारी झाली असेल तुझी तर ठेवून घे. माझं काय त्याच्यामध्ये? तुझं झाली की नाही ठेवून घे दुसऱ्या दिवशी. नाही तसं मी आजचं नक्की नाही करत म्हणा, कारण मी आईला एकदा फोन लावून विचारते आणि मग मला सगळ्यांना फोन लावून सांगावं लागेल ना. मग ते बाजूच्या गावामध्ये माझे नातेवाईक आहे ना, एका गावामध्ये मामा आहे, एका गावामध्ये माझी आत्या आहे, मग मामी आहे माझी, मग काकू आहे, मग 2-4 बहिणी इथे जवळपास एका तासाच्या अंतरावर येतील त्या हळदी कुंकाला बोलायला म्हटलं तर. पण कमीत कमी 1 दिवस अगोदर तर सांगावं लागेल ना मला. काय म्हणते शिला? बघ बाई शांताबाई, तुझ्या सवडीनी मी तर काही एवढे जणांना बोलवणार नाही. आपल्या गावच्या 2-4 बायका बोलवेन आणि करून घेईन. मग बघ बाई, तू आज करते तर करून घे, मग मी उद्या वगैरे ठेवते, कारण मग मी सगळ्यांनाच बोलवेन. मग थोडा मोठाच कार्यक्रम करेन मी हळदी कुंकाचा यावेळी. कसं शांताबाई काय झालं? काय झालं शांताबाई? कशाला ओरडली? काय लागलं? काहीतरी चावल्यासारखं झालं मला. काहीतरी चावल्यासारखं झालं. साप तो बघा, साप चावलं शांताबाईला. दाखव शांताबाई, पाय दाखव पटकन. बापरे, अवकाश साप आहे ना. 2 निशाणे ना शांताबाईच्या पायाला. चला दवाखान्यात घेऊन चला तिला पटकन. थांब मला थांब. हे बघ, मी माझ्या साडीचा तुकडा देते फाडून, तो बांध बरं तिच्या पायाला बांध बरं पटकन. बापरे, साप चावला बाई. चला बरं, विषारी आहे का काय, किती विषारी आहे काय नाही ते. चला बरं दवाखान्यात पटकन. थांबा, मी बघते पटकन रिक्षा भेटती का रोडवर बघते पटकन. रिक्षा बोलून आणते इथे. तू कुठं पळती? थांब, एकाचं दुखणं कमी का दुसऱ्याचं लावून ठेवती. थांब, तुम्ही जाते हिच्याकडे बघ तू. बापरे, खूप दुखतंय बाई. आता मी नाही वाचत. आता हे विष पूर्ण माझ्या शरीरात. आई गो, झणझणतं येते. बापरे, मला कोणी पाणी दे बरं, प्यायचं पाणी दे बरं कोणीतरी मला. थांब शांताबाई, थांब, थोडा धीर धर. ती रिक्षा आणतीये, थांब थोडंसं. चक्कर येते मला, तर मी पडते मी आता चक्कर येऊन. देवा वाच मला, मी येते तुझ्या भेटीला देवा. शांताबाई थांब शांताबाई, कुठे चक्कर येऊन पडते? काय करू बाई? ही पटकन रिक्षा पण आणा ना. बापरे, फोन पण नाही आणला. त्या रामभाऊनं सांगितलं असतं मी. बापरे, आता कसं करू, कुणाला पाठवू? थांब, मला रडू नको. तू रडली तर तिला अजून हे होईल, त्रास होईल. थांब, आली रिक्षा आली. थांब, चल तिला पकडून घेऊन चल. डॉक्टर बघा माझ्या मैत्रिणीला साप चावलाय. शांत व्हा. साप चावलाय का? त्यांना आत घ्या. सिस्टर पेशंटला आत घ्या पटकन. मला वाचवा डॉक्टर मला वाचवा. मला नाही मरायचं इतक्या लवकर नाही मरायचं. डॉक्टर मला वाचवा. शांत व्हा तुम्ही. बोलू नका जास्त. साप चावलं तुम्हाला, आत जा पटकन. बाकीच्यांनी बाहेरच थांबा. पेशंट सोबत आलेल्यांनी बाहेरच थांबा. शांताबाई, तू बरी होशील शांताबाई. धीर धर. आम्ही बाहेरच थांबलेलो आहे शांताबाई. मला काय झालं तर माझ्या राणीची काळजी घ्या, रामभाऊची पण काळजी घ्या. ओ चला मध्ये काय रडारडी करताय? पहिले बघू तर द्या, तो साप विषारी होता की नव्हता ते.
बाय फ्रेंड्स, बाय बाय. शांता बरे का आता? ए शांता, डोळे उघड. हे बघ आलो मी तुला भेटायला. हो हो, बरे 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 आता. घाबरलो रे शांता मी. एकदम तुला साप चावला म्हणून म्हटले, पण माझी तर पायाखालची जमीनच सरकली. म्हटलं बाप रे, आता कोणता साप चावला, कुठं चावला, किती चावला, आणि वेळेवर तुम्ही दवाखान्यात पोहोचता का नाही पोहोचता. बाप्पा बाप्पा. खरंच तुम्हाला काळजी झाली का माझी? का असं वाटत होतं बरं झालं शांत साप चावला, कटकट जाईल म्हणून? कटकट का शांता तू माझी? कटकट आहे का? मी कधीच तुला कटकट म्हटलो का? काही काय बोलती? मग मला किती फिकर पडली होती तुझी. आलो मी सगळ्या हातातले कामं सोडून पळत पळत तिकडं. मग इकडे आल्यावरती डॉक्टर म्हणे घाबरायचं काही कारण नाही म्हणे, साप काही विषारी नव्हता म्हणे, मलमपट्टी वगैरे सगळं केलेलं आहे आणि औषध वगैरे दिलेले आहे, तू बरी होऊन जाशील म्हणून असं म्हटले. मग कुठं माझ्या जीवाला. राडील नाही सांगितलं ना अजून? एकटीच नाही तर घाबरत बसन ती घरी. नाही राणी काय म्हणते, राणी शाळेत आहे. वेळ तुझ्या मैत्रिणींनी दवाखान्यात आणलं तुला म्हणून बरं झालं बाई शांता, नाही तर काय. हो ना हो, माझ्या मैत्रिणी आहेच भारी, एकदम एकदम भारी आहेत माझ्या मैत्रिणी. चला तर फ्रेंड्स, तुमच्या शांताबाईला चावलेला आहे साप, तर मी करते आता आराम. पण तुम्ही व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.